हॅलो 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 51 सुवासिनींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आता थोड्या वेळात चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं सर्व शिवभक्तांना विनंती आहे लवकरात लवकर कार्यक्रम सारे दिन स्वराज का त्योहार है अब यही नाज दे तेरी लाज हम शक्ति का नहीं तो झोलियां भरी आधिया उठे शत्रु जड़ सके मिटे हमने H2O. सर्व शिवभक्तांना विनंती आहे मंचकासमोर उभा न राहता लवकरात लवकर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो। सुरू करण्याकरता मी इथं बाल हॅलो श्री शिवाई बालशिव मावळे आहेत ते आपल्याला आपल्या समोर ते आखाड्याचे उत्साह वाढवावा। सर्व शिवभक्तांना जे शिवमावळे उभे आहेत त्यांना विनंती करतो की अवघ्या महसूलमध्ये मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा आगमन होत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे आपले नेते माननीय
शिवाजी नानाजी काय सांगू त्यांपती न आमचं दैवत छत्रपती शिवाजी बाबाई आम्हाला नाही कुणाची भीती शिवाजी बाबाई आम्हाला नाही कुणाची शिवभक्त त्यांना विनंती करतो की आयोजन समितीकडून जी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे आपले स्थान ग्रहण करावे. छत्रपती श्री शिवाजी देत नाही आहे. सर्व शिवभक्तांना विनंती आहे की एकदा जोरदार छत्रपती शिव करोडच्या दुसऱ्या कडेला जे शिवभक्त स्थान ग्रहण करावे त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावरती माननीय श्री अरविंदजी कुकडे साहेब श्री दत्ताजी शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर आपले स्थान ग्रहण करावे. जे स्टेज समोर जे शिवभक्त उभे आहेत जे स्टेज उभा असलेल्या समस्त शिवभक्तांना मी विनंती करेन की त्यांनी आपापले स्थान ग्रहण करावे. अतिरिक्त चौशेती बावनकर, रवीजी गोयल, राजाजी पिल्ले, नरेजी वीज, राजाजी संजय, बबलूजी तिवारी, मनीजी मेडिया, राजाजी वियनवार, उमेश आदी विशेष सहयोगी ज्यांच्या सहयोगाने हे स्मारक लोकार्पणे राजकरणजी बर्वे यांचं आगमन झालेलं आहे. स्मारक समितीतर्फे त्यांचेही मनपूर्वक आभार. सोबतच माननीय श्री अजयभाऊ कदम यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचाही समितीतर्फे मनपूर्वक आभार. स्मारक समितीतर्फे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. थोडाच वेळ करण्यात येणार आहे व छत्रपती शिवरायांना मानवत आहे. तसेच कालीन लाठीकाठी तसेच शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक प्रदर्शित केले जात आहे. स्मारक समितीच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो. स्वागत करतो. माननीय नामदार श्री चंद्रशेखर साहेब यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झालेले आहे. त्यांचे स्मारक समितीच्या वतीने खूप खूप भैया अग्रवाल यांचे सुद्धा आगमन झालेले आहे. त्याच्या वतीने मी इथं स्वागत करतो व मान्यवर त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. इथे आज अखंड हिंदुस्थानाचे मर्दानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आपल्या समोर या स्मारकाचे अनावरण करण्यात येत आहे. माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या शुभ हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज
शिवरायांच्या मूर्तीला माल्यार्पण करण्यात येत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की राजमाता मासाहेब जिजाऊ की सर्व महिला तर सर्व व्हॉलेंटियर्सना विनंती आहे की तिथून त्यांची शिवभक्तांची गर्दी कमी करून सर्व सुवासिनींना विनंती करतो की स्मारकासमोर इकडनं उपस्थित राहावे. ते महाआरतीकरिता महाराजांची महाआरती मान्यवरांना विनंती करतो श्री टेकचंदजी सावरकर साहेब तसेच माननीय श्री दत्ताजी शिर्के साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर उपस्थित व्हावे व दीप प्रज्वलन करून व शिवरायांना अजयजी अग्रवाल यांना सुद्धा मंचकावर यावे. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय श्री टेकचंदजी सावरकर साहेब यांचे अक्षरजी धन्यवाद. आणि लवकरात लवकर आपले जे अतिथी आहेत त्यांना त्यांचे 2 शब्द मनोगत व्यक्त करण्याचा कृपा मिळावी. यांना नमन करतो आणि अवघ्या 2 मिनिटात मी माझी भूमिका मांडतो. साहेब, मागील अनेक वर्षापासून कामठीमध्ये शिवाजी महाराजांची स्थापना होती. हा विश्वास आहे आणि साहेब आपण करणार आणि करणार एवढं बोलून मी माझा 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. या अंतर्गत ज्या ज्या सहयोगी संस्थांनी ज्या मान्यवरांनी महाराज की आज सर्वप्रथम मी स्मारक समितीचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आज मला इथे प्रस्तावना मांडण्यास संधी दिली. आज सतत आजच्या ह्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात आपल्या कामठी शहराच्या विकासासाठी केलेले समाजसेवकांची साथ आपल्याला आज इथे लाभलेली आहे. सर्वप्रथम मी त्याचे परिचय करून देतो. 5 फेब्रुवारी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा आपल्या विधानसभेमध्ये आपल्या कार्याचा उल्लेख करत आपली विशेष बात बोलली होती. सर, तुम्ही 15 तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांनी हा समाज हा देश यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित अरविंदजी उकडे साहेब, दत्ताजी शिर्के साहेब, माता की ऐसा कैसे चलेगा. कामठी शहरातला आवाज फिरून हा राजगडाच्या पायथ्याशी गेला पाहिजे. मग परवा माननीय अमित भाई 12 तारखेला रायगडावर येत आहे. भारत माता की दोन्ही हात वर करून द्या. जय श्रीराम. जय जय श्रीराम. हर हर
पाकिस्तानचा जय जयकार करू नये याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेचं सरकार मान्य मोदींचं सरकारला आहे. आज बघा 550 वर्षापूर्वी याच देशामध्ये 550 वर्षापूर्वी याच देशामध्ये मीर बाकी नावाचा त्यावेळेचा मुस्लिम राजा म्हणजे त्यावेळी जो मुस्लिम त्या ठिकाणी राजा होता मीर बाकी त्यांनी 550 वर्षापूर्वी हे एमडी वाले आहेत. एमडी वाल्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे ठरवलं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला माझी कार्यव्यवस्था दिसतो फक्त तुम्ही मेसेज टाका. तुमचं नाव कधी डिस्क्लोज होणार नाही. आमच्या कामठीच्या युवा पिढीला बिघडवणारे एमडी देणारे ड्रगच्या माध्यमातून बिघडवणारे जे लोक असतील त्यांना खऱ्या अर्थाने इथनं हद्दपार केल्याशिवाय आपण राहणार नाही. इथनं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. कामठी शहराला युवा पिढीला वाचवण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या कामठी शहरामध्ये आपण या ठिकाणी प्रत्येक समाजाला सर्व धर्माला आपण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेऊ. पण या कामठी शहराला जो छेडछाड करेल आमच्या युवा पिढीची छेडछाड करेल इथे अवैध धंदे चालवतील त्यांना बिलकुल आम्ही माफ करणार नाही. त्यांना घरातून ओढून जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. याची जबाबदारी माझी आहे आणि त्यामुळे तुम्हाला आमच्या माया बहिणींना आमच्या आया बहिणींना माझी विनंती आहे तुम्हाला जिथे अवैध व्यवसाय दिसतो आहे मला फक्त माझ्या नंबरवर कळवा. फक्त SMS टाका. कधी तुमच्या नावाचा उल्लेख होणार नाही. घाबरू नका. मी छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन कामठी असं नाव एका स्टेशनला मी देणार आहे आणि त्याकरता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे या ठिकाणी त्यांना मी पत्र लिहिणार आहे. त्यांची मदत घेणार आहे. पण हे करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जो काही कार्य होईल त्या कार्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही छत्रपती शिवरायाची मी आणि तुम्ही प्रेरणा घेऊ आणि कामठी शहराला या देशातलं या महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं शहर मजबूत शहर बनण्याचा आपण प्रयत्न करू. एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि मी तुमचं सर्व कार्यकर्त्यांना नतमस्तक होतो. तुमचे सर्वांचे आभार मानतो. तुम्ही मोठं महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं केलं आहे. तुम्ही कधी कोणाची अपेक्षा केली नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक टेकतरीच्या मागे लावून करून घेतलं. आता पुढची जबाबदारी माझी आहे. आपण काळजी करू नका. तुमच्या मनातलं तुमच्या हृदयातलं तुमच्या स्वप्नातलं तुमच्या संकल्पामधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणादायी स्थळ आपण या ठिकाणी करू. एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मुख्य कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र धरती पाणी मातीच्या घागरी हिमथडीच्या तटाणाया हिमथडीच्या तटाणाया यमुनेचे तर मान्यवरांनी आसनस्थ व्हावे. श्रीमंत योगी स्मारक समितीच्या वतीने तसेच युवा चेतना मंच व श्री शिवनित्य पूजन समितीच्या वतीने आम्ही हार्दिक संपला असला तरी महाराजांना मानवंदना देण्याकरिता ढोलताशा पथकाचे वादन इथं ठेवण्यात आलेले आहे. कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय अध्यक्षरित्या ज्यांनी सहयोग केला त्या सर्व सहयोगींच्या सुद्धा स्मारक समितीतर्फे आभार व्यक्त करतो. ज्या सुवासिनी इथे उपस्थित आहेत महाआरतीकरिता ज्या सुवासिनी इथे उपस्थित होत्या त्या ढोलताशा पथकातल्या असू दे
महाराजांचं लोकार्पण पण आम्हाला थोडस वेगळ्या पद्धतीने करायचा होता. ती तयारी पण झाली होती, पण परत त्याच्यात ए होता तो प्लॅन बी मध्ये रूपांतर झाला. अन्यथा तिथे पण आमची प्लॅन याची वेगळी अशी काही सोय नसेल. युवा चेतना मंच, विश्व हिंदू परिषद, श्री शंभूराजे प्रतिष्ठान, सार्वजनिक गणेश सोमाटे, श्री विघ्नराजे ढोताचे पथक कामटे, जयवंतराव वस्ताद आखाडा, बजरंग पार कामटे, अतिशय वेळ घालून छत्रपती शिवाजी महाराज यांचं सीताराम ढोलताचे पथक यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धर्म जागरण समन्वय समिती या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. यानंतर सर्वांनी ढोलताच्या पथकाचा जे वादन होत आहे त्याचा आस्वाद घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज की.
आपण पुढे यावे. Thank you.